नाही दिली का? जेवण रेडी आहे. जे संघ खेळलेले आहेत मालवणी, दहिसर, घोडबंदर आणि एकसर बी, जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. समोर आपल्याला नाझरे चर्च जिमखाना आपल्याला दिसतोय. त्या जिमखान्याच्या बाजूला जो मंडप आहे तो जेवणाचा मंडप आहे. त्या जेवणाच्या मंडपात आपण जाऊ शकता. त्यानंतर बालकुम संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. तुम्हाला देखील जेवायचं असेल तर जेवून घ्या. बालकुम मास्टर्स मॅच चालू करा प्लीज. चला, नवघर संघ लास्ट वॉर्निंग असेल. आयोजक म्हणतायत जर आता तुम्ही मॅच सुरू नाही केली तर तुम्हाला आम्ही 3 धावेनं पॅनलाइज करू. सूचना या ठिकाणी केल्या जात आहेत. तर प्लीज कोऑपरेट करा. कारण आपण 40+ क्रिकेट करतोय. 40 वर्षावरील आपलं हे क्रिकेट आहे आणि लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. बरेचसे प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. मित्रांनो, आपल्याकडून जे यंगस्टर्स या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आपल्याला शिकवायचं आहे की शिस्त काय असते, वेळेचं महत्त्व काय असतं, हे आपल्याला मास्टर्स क्रिकेटच्या माध्यमातून आत्ताच्या यंग पिढीला दाखवून द्यायचं आहे. त्यामुळे सपोर्ट्स करा, सहकार्य करा. आणि जे अरुण भोईरसाठी बक्षीस लावलं होतं ज्या व्यक्तीनं 200 रुपयाचं, तर ते कॅश प्राईज ते जमा आहे. ज्या व्यक्तीने ते 200 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं ते घेऊन जायचं 200 रुपये. चला 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 लवकर. मी उतरू का फिल्डिंग करण्यासाठी राजेश पाटील? जास्त वेळ वाया जातोय. आयोजक म्हणतायत प्लीज कोऑपरेट करा. कारण आम्हाला देखील ते चांगलं वाटत नाही आहे की एखाद्या टीमला दंडित करणं कुठेतरी आम्हाला देखील खटकतं मित्रांनो. मात्र तुम्ही ज्याप्रमाणे टाइमपास करत राहिलं तर मात्र आमच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. चला, फक्त मी 10 पर्यंत काउंट करतोय. जर मॅच ऑन झाली नाही 10 पर्यंत तर मात्र इथे 3 धावेची पेनल्टी असेल. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. पहिला चेंडू स्वागत करतोय हरिश्चंद्र पाटलांचं. मिस्टर कैलास पाटील 6 धावेना स्वागत करेंगे आपका स्वागत. 6 धावा. सुरेख सुरेख चेंडू. यावेळेस टॉस होतोय. ही खासियत आहे हरिश्चंद्र पाटलांची. अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीशी आहे. आणि इथून पहा एक षटकार आला. त्यानंतर मात्र चेंडूला टॉस केलं, बीट झाला. तो म्हणजेच कैलास पाटील कमबॅक करतोय. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. फेरेशन मात्र ही शैली ओळखली. जवळजवळ एसटीच्या मागे गेला होता अक्षरशः खेळण्यासाठी कैलास पाटील. या शॉर्ट प्लेन चेंडूला पूल केलं आणि मात्र या फटक्याच्या स्वरूपात ही एक धाव या ठिकाणी कन्वर्ट केली. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहे कुंदन. धाव संख्या 7. सध्याच्या घडीला नवघर संघ देखील जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. नंबर 3चं पारितोषिक का असोना मात्र हे पारितोषिक नंबर 3चं पारितोषिक बऱ्याचदा पटकावलेलं आहे ते नवघर संघानं, लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या संघाचं 2023चं जे वर्ष आहे ना प्रशांत, ते खूप लकी आहे. ह्या वेळेस पॉइंटला कोणी नाहीये. हा भरपूर स्ट्रगल करावा लागेल कुंदनला चेंडूला अडवण्यासाठी. जबरदस्त क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, वेल डन कुंदन. 2 धावा, 3 धावा या ठिकाणी होत आहेत. एका साईडला लक्ष्मीदास माची तर एका साईडला कैलास पाटील. ओपनिंग बॅटर आपण पाहतोय. ज्या ओपनर बॅटरनं उमलमॅनच्या मैदानावर अक्षरशः धुमाकूळ माजवला होता तीच ओपनर बॅटर आपण पाहतोय. आणि आरके संघानं टायटल आपल्या हातामध्ये घेतलं होतं. धाव संख्या 10. प्लीज मॅच 2 मिनिटं थांबवा. चालू होते.
डान्सिंग विथ द पीच फुटवर्कचा वापर केला होता. मात्र ह्या वेळेस आपण पाहिलं तर चेंडू चांगल्याच प्रकारे टॉस झाला होता. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. खास करून म्हणायचं गेलं तर एसटीजीच्या स्वरूपात या ठिकाणी प्रयत्न केला होता चांगलाच बाद करण्याचा तो म्हणजेच मित्रांनो चित्तरंजन यानं दोन्ही पंचांसोबत चर्चा सुरू आहे. हरिश्चंद्र पाटील कमबॅक करतोय कारण अनेक वर्षापासून हे खेळाडू जे आहेत हे मित्रांनो खेळाडू आमने सामने खेळत आहेत आणि प्रत्येकाची शैली प्रत्येकाला माहिती आहे. कैलास पाटील कोणत्या दिशेने खेळतोय कैलास पाटील यांची खेळी काय आहे हे हरिश्चंद्र पाटलांना बरोबर माहिती आहे आणि हरिश्चंद्र पाटील कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतोय हे कैलासला देखील माहिती आहे. त्याप्रमाणे जुगलबंदी आहे दोन्ही स्टार खेळाडूंमधील. सरळ बॅटनं सरळ उडवलाय हा फटका साइड स्क्रीनच्या समोर. कैलास म्हणतोय की यस हे अग्निशमक दलाचं जे खास करून आमच्याकडे जी भेट आहे क्लासोची ही माझी आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. थँक्यू डीचे. धाव संख्या आहे ती म्हणजे 16 विदाउट लॉस. ओपनिंग जबरदस्त स्टार्ट जबरदस्त पाहायला मिळते मित्रांनो खास करून आर के मोरवा या संघाची. चला चला लवकर चला मित्रांनो. दोन मिनिटं मॅच थांबवा कारण लहान मुलं जात आहेत. कोणत्याही प्रकारची दुखापत त्या मुलांना होता कामा नाहीये. त्यासाठी प्लीज पंच अशोक राऊत 2 मिनिटं फक्त थांबा. चला चला बच्चा पार्टी जरा फास्ट. हा प्लेयर घेऊ शकत नाही नवगर संघ. प्लेयर घेऊ शकत नाही नवगर संघ. पंच कशाला आले ते मला समजलं. प्लेयर घेऊ शकत नाही नवगर संघ. तुमच्या मनातलं मी ओळखतो पंचांनो. टेन्शन घेऊ नका. चला चला बच्चा पार्टी प्लीज फास्ट 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 जल्दी चलो जल्दी चलो.
नवघर टीम मनातल्या मनात करत असेल की ही शाळा पहिला सुटली असती तर आमचे 2 प्लेयर इन झाले असते. चला चला मॅच स्टार्ट करूया आपण. चला आज सगळी मुलं खुश आहेत, त्यांना माहिती आहे उद्या सुट्टी आहे. चल लेट्स प्ले. चला पंच अशोक राऊत 16 विदाउट लॉस 16 धावा या फळकावर आहेत, एकही विकेट नाही आहे आतापर्यंत. आर के मोरवा या संघाची. वेलकम राजू पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. थोडंसं उशीर झाला राजू पाटलांना येण्यासाठी. बाळा देखील त्या ठिकाणी आलेला आहे, आता बाळाला देखील थोडासा उशीर होतोय. यावेळेस मिस्टर स्टोक आहे, चेंडू बराच काळ हवेत आहे. या ठिकाणी हिरो प्रयत्न करतोय आणि अक्षरशः कॅचच्या फ्रेम मध्ये आला होता, डायरेक्ट हिट देखील होतोय. 3 धावा होतील का? यस, पाहता पाहता या ठिकाणी 3 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 19. हिरो म्हणायचं गेलं हितेश पाटील, अरुण पाटलांचे सुपुत्र. अरुण पाटील म्हटलं तर मीरा भाईंदर नगरीतील एक ब्रँड आहे. मल्हार स्पोर्ट्स म्हटलं तर एक ब्रँड आहे, लक्षात ठेवा. मीरा भाईंदर नगरीतील आजवर बऱ्याचशा बॅट ज्या आपण वापरतोय त्या बऱ्याचशा बॅट ज्या आहेत त्या जवळपास पालघर पट्ट्यामध्ये देखील मल्हार स्पोर्ट्सच्या बॅट यूज केले जात आहेत. त्यामुळे फक्त हे नाव नाही आहे, तर एक ब्रँड आहे. अनेकांच्या गळ्यातील ताईत सध्याच्या घडीला मल्हार स्पोर्ट्स आहे. हिरो पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. सामना 3 आपण पाहतोय. यावेळेस बॉटम हँडचा वापर करून सॉफ्ट हँडनं चेंडूला मात्र ढकलून दिलं गेलं ऑफ साईडला. डीप लॉंग ऑपरेशन मध्ये राजेश पाटील यांना आपण पाहतोय. सिंगल फक्त या ठिकाणी पूर्ण केलं जाईल. लक्षात ठेवा, सगळ्यांना पुन्हा एकदा सूचना करतोय की जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. आपल्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या मागे मित्रांनो शौचालय आहे. जर कोणाला टॉयलेटला जायचं असेल तर फक्त त्याच शौचालयाचा वापर तुम्ही करायचा आहे. इतर कुठेही टॉयलेट करायचं नाही आहे, या सूचना आम्ही करतोय. कारण ही खास वॉर्निंग असेल तुम्हाला. ज्या आपल्या बाजूला ऑफ साईडला जे शौचालय आहे ते सुरू झालं नाही आहे, मात्र मागे शौचालय ते सुरू झालं, ते शौचालय तुम्हाला यूज करायचं आहे. या सूचना तुम्हाला वारंवार करतोय. आणि कोणत्याही प्रकारची घाण मैदानाच्या आतमध्ये करायची नाही आहे. फुलटॉस मिस करतोय लक्ष्मीदास माची. हा फुलटॉस चेंडू जातोय फॉरवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने. डीप मध्ये आपण पाहतोय फिल्डर्स आहे हरिश्चंद्र पाटील. धावसंख्या 23. जे काही खाद्य तुम्ही या ठिकाणी खाण्यासाठी आणणार आहात त्या खाद्याचे जे पॅकेज आहेत ते देखील इकडे तिकडे फेकू नका, तर व्यवस्थित एखाद्या बॅग मध्ये भरून ठेवा. ते खाद्याचे पॅकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कैलास पाटील एका बाजूला आपण पाहतोय, तर एका साईडला लक्ष्मीदास माची. हिरो कमबॅक करताना. षटक क्रमांक आपण 2 पाहतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा हरिश्चंद्र पाटलांच्या आल्या होत्या 16, आणि त्यानंतर मात्र चांगल्याच प्रकारे नियंत्रण गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते मिस्टर हितेश पाटील यांची, हिरो यांची. क्या बात आहे. यावेळेस ऑफ ब्रेक आणि शैली ओळखली. जवळजवळ स्वतःचा देह थोडासा हवेमध्ये पंप करून या चेंडूला टॅप केलं गेलं. धावसंख्या 25. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. हिरोविषयी म्हणायचं गेलं तर निव्वळ 6 धावेचे षटक, म्हणजे इथून 7 धावेचे षटक. इथून कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न नवघर संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा
दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 7 धावा. एकूण धावसंख्या आपण फलकावर पाहतोय ती म्हणजे 25. दोन षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा आहेत 25 धावा. हे काय मी चित्र पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कोणाकडे चेंडू आहे? गणेश दादाचा एक वेगळं प्लॅनिंग आहे. चित्ताकडे चेंडू देतोय चित्तरंजन. गोलंदाजी ट्रॅकवर चित्ता. डिका स्पोर्ट्स संपूर्ण आपण टीम पाहतोय. कॅमेरामॅन आपण शूटर्स पाहतोय ते म्हणजे कौशल आहेत, आकेश. हे शूटर्स आपल्या डिका स्पोर्टचे पाहायला मिळत आहेत. लाईव्ह स्कोरर आपण पाहतोय सूरज यांना आपण पाहतोय. तर नक्कीच आमचे रेग्युलर स्कोरर तुषार पाटील मॅन फ्रॉम राई हे देखील आज या स्पर्धेला जॉईन झालेत. यावेळेस जागा बनवली होती, रूम बनवला होता. ऑफसाईडचे थोडंसं बाहेर खेळण्यासाठी आले होते. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता आणि या चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न केला होता. एक ऑप्शन होता नाईट वॉचमॅन म्हणून आपण चित्ताला म्हणू शकतोय. यावेळेस त्या नाईट वॉचमॅनची गरज अत्यंत आहे नवघर संघाला. नाईट वॉचमॅनचं काम मैदानाच्या आतमध्ये करताना चित्तरंजन सक्सेस झाला तर परमानंट गोलंदाज असेल. सक्सेस जर इकडून झाला हा गोलंदाज तर हा परमानंट गोलंदाज असेल नवघर संघाचा. इष्टून स्टार होण्याची मी म्हणायला गरज आहे चित्ताला. हा चेंडू आपण पाहतोय. चेंडू पहा कुठे आहे. कदाचित हा आईसाईट झाला नव्हता. एखाद्याने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता हरिचंद्र यानं, मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. हा कॅच होऊ शकला असता, मात्र कदाचित हरिचंद्र पाटलांना तो चेंडू आईसाईट झाला नाहीये आणि या कारणास्तव तो चेंडू सीमारेषा पार. यावेळेस लक्ष्मीदास माची ऑन फायर. लक्ष्मीदास माची यांच्या बॅटमधून लक्ष्मी बॉम्ब प्रमाणे हा मोठा फटका. 6 धावांचा षटकार. थँक्यू डीचे. लक्ष्मी बॉम्बची आठवण झाली असेल. काय तो धमाका होता 6 धावांचा. यावेळेस पुलचा फटका. डीप मध्ये फिल्डर आहे हरिचंद्र पाटील. म्हणायचं गेलं तर हा आहे षटकार आणि हा षटकार कोण देतोय मित्रांनो स्वतः पहा. आपण कुंदन पाटील देखील 6 धावेचा इशारा करतोय कारण लाईनवर उभे होते हरिचंद्र पाटील ज्यावेळेस हा कॅच कॅरी केला. याला म्हणतात प्रामाणिक क्रिकेट आणि याला म्हणतात मास्टर्स क्रिकेट. हे प्रामाणिकपणा, हे सच्चाईचं क्रिकेट मित्रांनो तुम्हाला फक्त मास्टर्स क्रिकेटमध्येच पाहायला मिळेल. 6 धावा. एक प्रकारे म्हणायचं गेलं तर नक्की दुष्काळामध्ये 13वा महिना. धावसंख्या वेगाने वाढताना संघ पोहोचतोय 41 या धावसंख्येवर. हा लक्ष्मी बॉम्ब मित्रांनो मोठ्या प्रमाणात आवाज करतोय. लक्षात ठेवा बॅक टू बॅक 3 षटकार. षटकारांची तिकडी लक्ष्मीदास माची यांच्या बॅट मधून 6 धावा. नक्कीच मला नक्कीच मनामध्ये खंत वाटते आणि एक विचार येतोय की टॉस कोण जिंकला होता? नवघर संघ. मग नवघर संघाने बॅटिंग का घेतली नाहीये? तुमच्याकडे 2 तुमचे खेळाडू यायचे होते
आणि ते दोन खेळाडू तुमचे आले असते तर तुमची एक मजबूत बाजू होऊ शकली असती. राजू पाटील आणि बाळा हे तुमचे खेळाडू इन होऊ शकले असते तुमच्या टीम मध्ये, जर तुम्ही बॅटिंग घेतली असती तर. यावेळेस सरळ बॅटनं साइड स्क्रीनच्या समोर चेंडू मात्र गेट ऑफ इंडियाच्या खालून निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीचे. पाण्याची व्यवस्था करा, पाणी कोणीही घेऊन जाऊ शकतोय. आरकेचे खेळाडू आहेत, तुम्ही देखील पाणी घेऊन जाऊ शकता. मंगेश पाटील. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धाव संख्या फलकावर आहे ती 51. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 16 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या त्या म्हणजे तब्बल मला वाटतं 7 धावा आणि 2 मला वाटतं लेग बाय झाले होते. त्यानंतर मित्रांनो तिसरं षटक जर आपण पाहिलं तब्बल 26 धावेचं चित्तरंजन यांचं हे तिसरं षटक. म्हणजे 5 चेंडूमध्ये त्या तब्बल 26 धावा कुठल्या? चित्तरंजन यांना. लक्ष्मीदास माची वैयक्तिक खेळी जर आपण पाहिली तर मित्रांनो जवळजवळ लक्ष्मीदास यांची खेळी जर पण 10 चेंडू आणि 33 म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटनं लक्ष्मीदास माची मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 330च्या स्ट्राईक रेटनं. आणि एका साईडला आपण बघतोय कैलास पाटील त्यांची वैयक्तिक खेळी आहे 16 धावा. म्हणजेच टाळ्या व्हायला हव्यात, कारण 51 धावेची ओपनिंग पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये या अवर लेडी ऑफ नाझरेथच्या मैदानावर ओपनिंग पार्टनरशिप 51 धावेची. क्या बात आहे. बुद्धिमत्तेचं क्रिकेट. यावेळेस बॉटम हँडचा वापर करून चेंडूला सॉफ्ट हँडनं ड्राईव्ह केलं गेलं. कैलास पाटलांना 2 धावा नक्कीच मिळतील. आज लक्ष्मीदास माची यांना आपलं अर्धशतक पूर्ण करण्याची सुवर्ण संधी आहे, कारण चेंडू अजूनही भरपूर आहेत आणि लक्ष्मीदास माची विकेटवर उभा राहिला तर एक नवा इतिहास हा लक्ष्मीदास माची लिहू शकेल. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कैलासचा जो स्टँड जो आहे खेळण्याची जी पद्धत आहे कैलासची तो विकेटच्या क्लोज राहतोय खेळण्यासाठी. लक्षात ठेवा विकेटच्या क्लोज कैलास खेळण्यासाठी उभा राहतोय. त्यानंतर तो विकेट पासून थोडंसं पुढे येतोय, फ्रंटला येतोय, एक पावलाचा पुढचा तो फुटवर्कचा वापर करतोय. तर जे प्रेक्षक आहेत त्यांना असं वाटत असेल की हा पुढे येतो की काय खेळण्यासाठी. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करतोय. चेंडू थर्ड मॅन क्लिअर करताना 4 धावांसाठी चौकार. सत्तावन्न धावा. थँक्यू डीचे. मॅच बॉल आहे का? 57 धावा या फलकावर आहेत. लक्षात ठेवा ज्या टीम आहेत, ज्या टीमने आपल्या बाईक किंवा ज्या 4 व्हीलर्स आणल्या आहेत त्या रस्त्यावर पार्क केले असतील तर प्लीज त्या रस्त्यावर पार्क करू नका. पार्किंगसाठी आपल्या मैदानामध्ये जागा आहे. विथ द टर्न यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. कुमार कपिल पाटील आपण यांना पाहतोय आणि पर्पल कॅपचा मानकरी देखील आहे. लक्षात ठेवा ज्यावेळेस कोविडचं सत्र सुरू होतं त्यावेळेस सर्वाधिक विकेट्स ज्या मॅचेस आपल्या झाल्या होत्या त्या सर्वाधिक विकेट्स कपिल पाटलाने घेतल्या होत्या. लॉंग चेस इथे एकाने कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कॅच देखील ड्रॉप होतोय. चेंडू लँड होतोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. सर्वात लांब अशी सीमारेषा होती. हिरो पुढे का आला? ह्यावेळेस 2 साऊंड आपल्या कानापर्यंत आले. ह्यावेळेस व्यवस्थित मिळत होतो बॅट. त्यानंतर आपण पाहतोय तर पिचला बॅट ती लॉक झाली असेल कैलास पाटलांची. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावर आपण पाहतोय 65. मगाशी आपण पाहिलं 67 धावा या घोडबंदर संघानं स्कोरबोर्डवर लावल्या होत्या. तो रेकॉर्ड नक्कीच तिथे ब्रेक होऊ शकेल. धावसंख्येचा उच्चांक नक्कीच आरके संघ वाढवू शकेल. दोन्ही बॅटर्स जर आपण पाहतोय तर या ठिकाणी स्ट्राईकला कैलास पाटील आहे, तो खेळतोय 30 या धावसंख्येवर. लक्ष्मीदास माची हा 33 धावसंख्येवर खेळतोय.
65 धावेची पार्टनरशिप. अजून एक संधी आहे, अजून एक इतिहास रचला जाईल तो आरकेच्या या नावावर. या जोडीनं 72 धावेच्या वर धावा जर केल्या तर एकसर बी संघाचा जो रेकॉर्ड होता ओपनिंग पार्टनरशिप 72 धावेची, जो रेकॉर्ड एकसर बी संघाच्या A1 आणि उत्तम मात्रेनं केला होता मुर्द्याच्या मैदानावर, तो रेकॉर्ड नक्कीच तुटला जाईल आणि नवा इतिहास रचला जाईल या A1 जोडीच्या माध्यमातून. लक्ष्मीदास माची आणि कैलास पाटील या जोडीच्या माध्यमातून 65 धावा आहेत, 72 धावेचा उच्चांक आहे ओपनिंग जोडीचा. नाही, नक्कीच अध्यक्ष महोदय मला आठवण करून देत आहेत, कारण एक उच्चांक देखील आहे 100 धावांचा उच्चांक जो NS भाईंदरचा होता. मात्र त्याला प्रत्युत्तर देताना कांदरपडा मास्टर्सनं 98 धावा उभारल्या होत्या. गॅपमध्ये फटका आहे, लॉंग ऑनला फिल्डर नव्हता, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. तर 100 धावेचा उच्चांक आहे, लक्षात ठेवा या मैदानावरील. आणि 98चा देखील उच्चांक आहे या मैदानावरील कांदरपाडा आणि भाईंदर. सुरेख फटका मात्र फसतोय, डीप मध्ये फिल्डर आहे आणि या ठिकाणी लक्ष्मीदास माची यांच्या खेळीला मात्र पूर्ण विराम. थँक्यू डीचे. अफलातून इनिंग लक्ष्मीदास माची आणि जवळजवळ ओपनर बॅटर कडून आपण जर पार्टनरशिप पाहिली 69 धावेची अफलातून पार्टनरशिप. वेल लक्ष्मीदास माची अँड कैलास पाटील. जवळजवळ विचार केला आपण तर 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये लक्ष्मीदास माची यानं धावा केल्या, त्या म्हणजेच 37 धावा. याच्यामध्ये आपण पाहिले तर जवळपास 3 चौकार आणि जवळजवळ 3 षटकार आणि जर स्ट्राइक रेट पाहिला आपण तर जवळजवळ 308चा आपण स्ट्राइक रेट पाहिला लक्ष्मीदास माची यांचा. जबरदस्त बॅटिंग. न्यू बॅटर मेघनाथ माद्रे. 4 चेंडू अजूनही शेष आहेत. राजेश पाटील. यावेळेस अँगल चुकीचं पाहिलं आपण. आउटसाइड लेग स्टंपच्या बराचसा बाहेर हा चेंडू निघून जातोय. वाईटचा इशारा पंचांकडून. धाव संख्या 70. मेघनाथच्या बॅट मधून देखील हा फटका सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला नेऊन ठेवतोय. 6 धावांचा षटकार. यावेळेस सामस्टन स्ट्रोक आहे. हा कॅच कॅरी करायला हवा होता गणेशतानं, मात्र कॅच मिळत नाहीये. चेंडू सीमारेषा पार, चौकार. धाव संख्या 80 धावा फलकावर. फुलटॉस मात्र मिस करतोय. फुलटॉस मिडविकेटच्या दिशेने चेंडूला मात्र यावेळेस खेळतोय मेघनाथ. 81 धावा या फलकावर येत आहेत. शेवटचा चेंडू असेल, मात्र जरी 81 धावा असल्या तरी मात्र ती धावसंख्या चेस करण्याची धमक नवघर संघामध्ये आहे. जरी बाळा नसला तरी मात्र राजेश आहेत, कपिल पाटील आहेत, हरिचंद्र पाटील व्हेरी फास्ट बॉलवर षटकार मारण्याची किमया अनेकदा केलेला असा खेळाडू आहे. यावेळेसचा चेंडू मात्र फाईनच्या दिशेने वेगाने ट्रॅव्हल होताना डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर जवळपास चेंडूला फील्ड करतोय. तत्पूर्वी धावा पळून काढल्या, त्या 2. वाईटचा इशारा पंचांकडून दिला जातोय. 2+1 3 धावा मिळतील. संघ पोहोचतोय RK मोरवा 84च्या घरामध्ये. इथे मात्र हा कॅच होईल का? पुन्हा एकदा पुढे आला होता गणेश पाटील. पुन्हा एकदा चुकी.
चेंडू सीमारेषा पार, शेवटच्या चेंडूवर येतोय चौकार, माफ करा, आणि या चौकारानं आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर या शेवटच्या चेंडूवर आलेल्या चौकाराच्या नोंदनं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 88 धावा. नवघर संघासमोर खूप मोठं लक्ष आहे, मात्र नवघर संघाजवळ ती धमक आहे, ते कॅलिबर आहे आणि ती क्षमता आहे की ही धावसंख्या चेस करू शकेल. तर यस, चला नेक्स्ट मॅच. एक्सर ए टीम कॅप्टन किशोर पाटील आणि बालकुम मास्टर्स टीम कॅप्टन कैलास भोईर टॉस आडिया. एक्सर ए टीम कॅप्टन कैलास पाटील आणि बालकुम मास्टर्स टीम कॅप्टन कैलास भोईर. किशोर पाटील आणि कैलास भोईर टॉस आडिया. वेलकम महेंद्र पाटील. ओमब्रमध्ये गोडदेव संघाचे खेळाडू आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अशाच संकटातून मार्ग काढला होता नवघर संघानं. आठवण करून देतो मित्रांनो, NH ची ती स्पर्धा नवघर संघानं नंबर 3चं प्राइज उचललं होतं. अनेक नामवंत संघांना धक्के दिले होते नवघर संघानं, हे विसरता कामा नाही आहे. या ठिकाणी आगमन झालेलं आहे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय केसरीनाथजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं इथे हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण लगेचच शुभ सन्मानाच्या दिशेने वळूया मित्रांनो. शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री केसरीनाथजी भोईर साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. डॉसन रॉड्रिक्स यांच्या शुभ हस्ते डिका स्पोर्ट शूटर्स. वेलकम भोईर साहेब, आपलं सरचे स्वागत. NHच्या या मैदानावर पाणी हवंय का? पाण्याचा जार ज्या ठिकाणी नवघर संघ आहे त्या ठिकाणी पाण्याचा जार उपलब्ध करा. त्यानंतर घोडबंदर मास्टर्स संघाचे माजी कर्णधार यशस्वी संघनायक आणि मीराबाईंदर महानगरपालिकेचे विद्यमान उपायुक्त सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. डॉसन यांच्या शुभ हस्ते. वेलकम म्हात्रे साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत. मित्रांनो, तो दिवस होता 6 मार्च 2022चा आणि या 6 मार्च 2022 रोजी नवघर संघानं नंबर 3चं पारितोषिक याच मैदानावर पटकावलं होतं. त्यानंतर मालवणी संघाचे कर्णधार रवींद्र पाटील बाबूभाई यांचा देखील शुभ सन्मान जोनस यांच्या शुभ हस्ते केला जातोय. वेलकम बाबूभाई, आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर टेनिसचं क्रिकेट जगतातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू ज्यांची कीर्ती महान आहे, नवघर संघाचे एक नामवंत खेळाडू राजू पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी NS कडून केला जातोय. ऑस्कर यांच्या शुभ हस्ते राजू पाटलांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम राजू पाटील साहेब, आपलं या ठिकाणी सरचे स्वागत. चला टॉसच्या दिशेने आपण वळूया. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. एक्सर ए टीम कॅप्टन कैलास भोईर या ठिकाणी बालकुम संघाचे कॅप्टन आलेले आहेत. एक्सर ए टीम कॅप्टन किशोर पाटील आला आहात का? सिरिल रॉड्रिक्स बेस्ट पॅकर, विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये या. सिरिलला कोण विसरणार मित्रांनो. आणि आज त्यांचा सुपुत्र जो आहे सिरिल यांचा शॉन जबरदस्त कामगिरी करतोय टेनिस क्रिकेट जगतामध्ये. चला मॅच ऑन करूया आपण. मॅच सुरू करा लवकर. RK संघ, फील्ड लावून घ्या.
चला मॅच स्टार्ट करा. आरके संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. मंगेश पाटील कोऑपरेट करा. मंगेशच्या या फिटनेसचं रहस्य काय आहे मित्रांनो? मंगेशची बॅग तुम्ही ओपन करा. मंगेश पाटलांच्या या फिटनेसचं रहस्य तुम्हाला नक्कीच मिळेल. कारण जे खाद्य मंगेश खातोय ते खरोखरच आपल्या सध्याच्या या इतक्या मोठ्या गरमीमध्ये ते खाद्य आपल्या शरीरासाठी खूप मित्रांनो पौष्टिक आहे. पौष्टिक आहार खातोय मंगेश पाटील. प्रभाकर मात्र यांना देखील विचारावं लागेल की आपल्या या फिटनेसचं राज काय आहे. लक्ष्मीदास माची बॅटिंग मध्ये अफलातून कामगिरी केली होती. लक्ष्मीदास माची यांना यावेळेस पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज होत्या. गोलंदाज स्ट्रायकरला बॅटर आपण पाहतोय हरिचंद्र पाटील. व्हेरी फास्ट बॉलवर अनेकदा षटकार मारण्याची किमया करणारा हा एकमेव बॅटर मास्टर्स क्रिकेटमध्ये. आणि त्यांच्या समवेत आहेत चित्तरंजन. हरेशचा आपण कारनामा उमेदमानच्या मैदानावर पाहिला होता आणि तो आरके संघाला हरेशकडून विजय मिळाला होता मित्रांनो. काय ती गोलंदाजी हरेशनं केली होती आणि त्या कारणास्तव आज तो आरके मध्ये दिसतोय प्लेइंग 11 मध्ये. फुल टॉस ऑफ साईडला यावेळेस चेंडूला खेळून काढतोय. एक धाव तर वेगानं पूर्ण केली होती. 2 धावा देखील तितक्याच वेगानं. पूर्ण कल्पना आहे नवगर संघाला की धावांचा डोंगर आपल्या समोर आहे. जवळजवळ 89 धावा या करायच्या आहेत आणि या धावा जर करायच्या असतील तर जवळपास मित्रांनो उच्चांक मोठा असेल. लेग बायचा इशारा पंचांकडून दिला जातोय. न्यू बॅटर आपण चित्तरंजन यांना पाहतोय. इथून तो स्फोटक खेळ व्हावा अशी इच्छा असेल नक्कीच अनेक प्रेक्षकांची. .18 म्हणजेच पर ओव्हर विचार केला आपण. जर विजयी व्हायचं असेल तर पर ओव्हर तुम्हाला 18 धावा करावे लागतील. कैलास भोईर माझ्याकडे फाईल आहे त्याच्यामध्ये टिक मार्क करा. सिरिल रॉड्रिक्स विनंती करतोय मुख्य व्यासपीठावर आपण या. अध्यक्ष महोदय इथून रजा घेत आहेत. अध्यक्ष महोदय माझा थँक्यू आपण इथे आलात. आणि आज आरके मध्ये चान्स कोणाला मिळालाय? थर्ड मॅनला कोण आहे मित्रांनो? ज्याची बडबड जास्त असते. यावेळेस ऑफ साईडला चेंडूला कट केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आपण फिल्डर्सला पाहतोय तिथे मिस फील्ड काही धावा नक्कीच अतिरिक्त मोजावे लागतील. जयेश मलावडे त्या ठिकाणी आहे. 2 धावा फेकी देखील चुकीची. बॅकअप चांगला आहे कैलास पाटलांकडून. हे व्हॅली कैलास बोलतो की मला सूर्य हवे कलिंगड कापायला. जबरदस्त फटका चित्तरंजन यांच्या बॅट मधून. चित्त थरार हा फटका. 6 धावांचा षटकार. नक्कीच जे गाणं वाजलं याप्रमाणे झोप उडवणारे फटके खेळावे लागतील. आव्हान खूप मोठं आहे. 89 धावा करायच्या आहेत. सुरुवात नक्कीच पर ओव्हर आपण विचार केला तर 17 ते 18 धावा या पर ओव्हर मध्ये करायच्या आहेत. इथे मात्र आपण 11 धावा या फलकावर पाहतोय. म्हणायचं गेलं तर चांगली सुरुवात नवगर संघाची. तितकीही वाईट सुरुवात नाहीये नवगर संघाची. धावसंख्या 13 माफ करा 11 धावा खर्च केल्या. 2 लेग बाईज आपण पाहिले. 13 धावा येत आहेत तर चांगली सुरुवात आहे नो डाऊट. जबरदस्त सुरुवात नवगर संघाची पाहायला मिळते. यानंतर आपण कपिलला पाहू शकतो. राजेश पाटीलला पाहू शकतोय जे पुढची धुरा सांभाळू शकतात. लक्षात ठेवा नवगर संघाची.
यावेळेस मिस्टर स्टोक आहे, इनसाइड आउटचा फटका. स्वतः गोलंदाज पहा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, मात्र कॅच त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. कोण आहे गोलंदाजीवर नंबर 2चा षटक करण्यासाठी? मिस्टर अमोल. आज गण्या खुश आहे, कारण गण्याची आज वर्णी लागलेली आहे आरके मध्ये, प्लेइंग 11 मध्ये, त्यामुळे गण्या आज भरपूर खुश आहे. त्यासाठी त्यांनी नवीन शूज आणलेत की त्याला पूर्ण माहिती होती की आज आरके मध्ये मला चान्स लागणार आहे. हा चेंडू फुल टॉस मिस करतोय. हा चेंडू व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट घेणं गरजेचं होतं चित्तरंजन यांना. एक धाव तर वेगाने केली होती, दुसरी धाव देखील पाहता पाहता पूर्ण होते. त्या ठिकाणी रॉंग एंडला थ्रो, नॉन स्ट्राइक एंडला फेक होणं गरजेचं होतं. लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा, 2 धावेनं संघ पोचतोय नवघर मास्टर्स 16 या आकड्यावर. नाणेफेकीचा कौल बालकुम संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम फील्ड करण्याचा निर्णय हा बालकुम संघाने स्वीकारलेला आहे. बॅटिंग एक्सर ए संघ तुम्हाला करायची आहे. क्या बात आहे, यावेळेस देखील मोठा फटका आहे, उंची जास्त गाठतोय. डीप मध्ये कोण आहे प्रोटेक्शन साठी? मिस्टर मंगेश पाटील स्वतः कर्णधार कॅचच्या फ्रेम मध्ये येत आहेत आणि कॅच अप्रतिमरित्या पकडत आहेत. कॅच ऑफ द क्वालिटी. सॉफ्ट डिसमिसेस आपण पाहतोय. मोठा विकेट चित्तरंजन ज्यानं खरोखरच अफलातून बॅटिंग करण्यासाठी सुरुवात केली होती, तो चित्तरंजन डगआउट रिझन मध्ये इज गॉन. राजेश पाटील यावेळेस येत आहेत. पाल बाल बच गे असं नक्कीच मी म्हणेल. बॅटची एज तर लागली होती. चेंडू नशीबवंत आहेत राजेश पाटील की चेंडू यष्टीवर आला नाहीये, तर प्ले डाऊनच्या स्वरूपात बाद होऊ शकले असते राजेश पाटील. षटक क्रमांक 2 अमोल आपण पाहतोय. धावसंख्या आहे फलकावर 17. लेफ्ट हँड बॅटर्स कपिल पाटील यावेळेस येत आहेत. कुमार या जोडीला क्रीजवर उभं राहावं लागेल, कारण ही एकमेव जोडी जी हे टार्गेट जे आहे 89 धावसंख्येचं हे टार्गेट अचीव करू शकतील, हे टार्गेट पूर्ण करू शकतील. लक्षात ठेवा, ही एकमेव जोडी आहे. कारण आज बाळा नाहीये, त्यामुळे नक्कीच या दोघांच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल नवघर संघाची. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप बॅटर पासून लांब राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना गोलंदाज अमोल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आणि अजूनही विचार केला आपण तर 72 धावा करायच्या आहेत 19 चेंडूमध्ये. हा डाऊन द ग्राउंड फटका होता. विक्रमला पायाने चेंडू अडवायचा होता. 1 धाव मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटक या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि 2 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण पाहतोय फलकावर धावा 18. म्हणजे येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 71 धावा. हे मैदान असं आहे मित्रांनो की या मैदानावर धावा होऊ शकतात. लक्षात ठेवा, कारण बॅटर्ससाठी हे मैदान अतिशय लाभदायक आहे, कारण इथे कोणतीही धावसंख्या सेफ मानली जात नाहीये. लक्षात ठेवा, मगाशी मी उल्लेख केला की 100 धावा या NS बांदेर संघाने बनवल्या होत्या, मात्र त्या 100 धावेला प्रत्युत्तर देताना 98 धावा बनवल्या होत्या. मात्र अंतिम क्षणी काही चुकांमुळे कांदरपाडा संघ पराभूत झाला होता. नंतर अक्षरशः NHच्या नाकी नव आणलं होतं कांदरपाड्याच्या बॅटर्सनं. काय ती फलंदाजी केली होती या मैदानावर. त्यामुळे इथे कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. मंगेश पाटील म्हणायचं गेलं तर मलिंगा स्टाईल गोलंदाज. येस नो डाऊट चौथा गोलंदाज आहे मलिंगा स्टाईल मध्ये गोलंदाजी करणारा. यावेळेसचा फटका थोडासा फसतोय, मात्र हा कॅच होईल का? यस, इट्स गॉन. दुसरा धक्का कपिल पाटील परततोय डगआउट रिझन मध्ये. धक्का दिला जातोय तो म्हणजेच माफ करा 3रा.
पास्किनचे पलायो दोस्ती पास्किनचे पलायो दोस्ती पास्किन उभी रे गोदारा जीव मजा केला तुझून बेरा न्यू बॅटर धनराज आपण हा बॅटर पाहतोय. मारल्याशिवाय पर्याय नाहीये. एकमेव पर्याय नवगर संघाजवळ आहे तो म्हणजेच मोठा फटका. इथे लढाल तर जिंकाल, लक्षात ठेवा. धावसंख्या 19. प्रत्येक चेंडूवर स्ट्रोक खेळावा लागेल. हुकचा फटका असू द्या, पुलचा फटका खेळा किंवा लॉबचा फटका खेळू द्या, प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. यावेळेस सरळ बॅटनं मात्र डीप लॉंग ऑफ मध्ये कोण आहे मित्रांनो? मिस्टर हरेश अप्रतिम कॅच कॅरी करतोय. कॅच ऑफ द क्वालिटी, जबरदस्त कॅच हरेश कॅरी करताना धक्का दिला जातोय, तो म्हणजे चौथा. मिस्टर राजेश पाटील इज गॉन. न्यू बॅटर आपण पाहतोय माजी कर्णधार मिस्टर महेश. संकट भरपूर आहेत समोर नवगर संघाच्या आणि इथून संकटातून मार्ग शोधतोय नवगर संघ. स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये नवगर संघ आणि स्ट्रगल करताना मात्र बऱ्याचशा अडचणी त्यांना समोर येताना दिसत आहेत. बऱ्याचशा विकेट्स आतापर्यंत पडलेल्या आहेत. 4 विकेट आतापर्यंत नवगर संघाच्या पडलेल्या आहेत. 69 धावा या करायच्या आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 14. इथे पुन्हा एकदा अँगल चुकीचा पाहायला मिळाला मंगेश पाटलांचा. एक मला ते मैदान नक्की आठवलं उमेडमानचं, त्याचा मी उल्लेख करत नाहीये, फक्त मी आठवण करत होतो मंगेशला. सुरेख फटका, साऊंड तर अप्रतिम आला होता, टक म्हणून आवाज आला होता बॅट मधून, ते म्हणजे धनराजच्या. मात्र डीप मध्ये फिल्डर आहे, मिड विकेट सांभाळतायत कैलास पाटील. 2 धाव मिळतील. अक्षरशः असं वाटतंय की काय त्या स्टंप मध्ये माईक आहे की काय, असा आवाज, प्रॉपर आवाज आपल्याला पाहायला मिळतोय बॅट अँड बॉलचा. विथ द टर्न, मोठा फटका प्रमोट करायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणताही समन्वय झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण पाहतोय फलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 23. 12 चेंडू आणि 66 धावा. हरेश माझ्याकडे बघतोय की मला ओव्हर मिळेल का आज. मिळेल तुला, अपेक्षा कर, तू अपेक्षा करणं चांगली गोष्ट आहे. आज मात्र नक्कीच एक चांगलं कार्य या NS भाईंदरच्या स्पर्धेमध्ये विजन फायर क्लास ऑफ फंडानीस यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिलं तर फायर विजन मार्फत आपल्याला हे आकर्षक मित्रांनो गिफ्ट क्लास ऑफ फंडानीसच्या माध्यमातून दिलं जात आहे. फायर सिलेंडर आणि नक्कीच याची रिफिल तुम्ही करू शकता. 1 वर्षानंतर याची रिफिलिंग आपण करू शकता. ते देखील मोफत असं क्लासो यानं ती न्यूज दिली आहे. चेंडूची लाईन ओळखली आणि त्यानंतर मात्र प्रामाणिकपणे चेंडूला सोडून देण्याचं काम महेशनं केलं. त्यानंतर पुढची जबाबदारी मात्र अशोक राऊतनं स्वीकारली. वाईटचा इशारा पंजांकडून. एक काळ होता अशोक राऊत, खरोखरच मित्रांनो तो काळ होता अशोक राऊतांचा. रिच वाईट आपल्यामध्ये नाही आहे. यावेळेस अप्रतिम फटका, चेंडू सरळ जातोय लॉंग ऑनच्या वरून महेशच्या बॅट मधून. हा शानदार फटका, 6 धावा.
इथे मात्र महेश पाटील प्रयत्न करतायत. प्रयत्न तर करणं गरजेचं आहे. लेदर स्टाईल मध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता मंगेश पाटलांना. 2 धावा काही थांबत नाहीयेत. धाव संख्या 32. इथून मात्र सामना नक्कीच थोडासा लांब जातोय हा विचार करावा लागेल. तो म्हणजे नवघर संघाला 56 धावा अजूनही करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडू 56 धावा होऊ शकतात का नाहीये. प्रत्येक चेंडूवर षटकार मारा आणि एखादा नक्कीच देवाची कृपा. फुल टॉस आहे यावेळेस. चेंडू मात्र गॅप मध्ये सीमारेषा पार. जबरदस्त फटका धनराजच्या बॅट मधून. 4 धावा चौकार. नाव संख्या 36 धावा. जे कैलासनं ज्या धावा बॅटनं आणल्या होत्या त्या मात्र नक्कीच या ठिकाणी नवघर संघ प्रयत्न करतोय की तुम्ही आम्हाला मारले होते चौकार षटकार, आम्ही देखील तुझ्या अगेन्स्ट तो प्रयत्न करू चौकार षटकार मारण्याचा. 1 षटकार 1 चौकार कैलासच्या या ओव्हरमध्ये आलेला आहे. फर्स्टच बॉक्स आपल्याकडे अवेलेबल आहे. गरज भासत असेल तर प्लीज कॉल करा. पंचांना विनंती करतोय. यस स्प्रे जाऊ द्या. या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मीरा भाईंदर नगरीची आन बान शान, मीरा भाईंदर नगरीचे सुलतान आदरणीय सन्माननीय गिल्बर्टजी मेंडोजा साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शेठचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी मनाच्या अंतकरणातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. शेठ आपलं सहर्ष सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. या मॅचला नेहमी न चुकता न विसरता मास्टर्स कपला सेटचं व्हिजिट हे नेहमी असतं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. लक्ष ठेवा, वेळात वेळ हे नेहमी काढतायत. $39 39 धावसंख्या फलकावर आहे. चार षटक झालेले आहेत आणि शेवटचं षटक आणि 50 धावा ह्या करायच्या आहेत. अपचरित्रा फक्त राहिलेली आहे असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेल देवाची जर कृपा झाली तर का नाही होऊ शकत 50 धावा. शेवटी क्रिकेट आहे मित्रांनो, कारण क्रिकेट असा एकमेव खेळ आहे धनराज की तो सरड्याहून अधिक रंग बदलतो. हरेश आणि त्यांच्या संवित आपण पाहतोय मित्रांनो कोण आहेत त्यांच्या संवित. शेटच्या संवित झिनो फॅरो त्यांच्या माध्यमातून यूट्यूबची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. टेलिकास्ट लाईव्ह टेलिकास्ट आपण ही स्पर्धा पाहतोय. अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चचा जिमखाना हे मैदान आपण पाहतोय. नुसता स्ट्रोक आहे, कैलास येतोय आणि अप्रतिम कॅच कॅरी करतोय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी मिस्टर कैलास पाटील. गडी बाद. महेश या ठिकाणी बाद होतोय.
गणेश ने बॅटर आपण भादोई. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 49 धावा ह्या करायच्या आहेत. म्हणजे आम्ही मारू शकतोय. धनराज म्हणतोय यस अम्मे हे दम. इथे मात्र आपलादून फटका आहे, मात्र उशीर होतोय. हे फटके अगोदर जर आले असते तर नक्कीच मॅचला ती रंगत, मॅच मध्ये ती नक्कीच मजा पाहायला मिळाली असती. नाहीये, हा चेंडू डॉट होतोय आणि या ठिकाणी विजयी होतोय आर के मोरवा. अभिनंदन आर के मोरवा टीम आणि हार्ड लक नवघर मास्टर्स. मात्र धन्यवाद नवघर संघ, आपण या ठिकाणी वेळेवर आलात आणि आमच्या या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपलं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय आणि आमंत्रित करतोय या ठिकाणी आम्ही मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेत्याला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर लक्ष्मीदास भाची.